हा आहे भाग 10. आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल. मीराचं लग्न ऋषभसोबत की विजयसोबत बघूया आपण. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. मीराच्या लग्नाचा विषय काढल्यावर ऋषभला मात्र रात्रभर झोपच लागली नव्हती. पहाटेपर्यंत ऋषभ जागाच होता. पहाटे मात्र त्याला डुकली लागली. सकाळी 7 वाजता ऋषभचा फोन वाजला व तशी त्याला जाग आली. फोनवरचं नाव बघून ऋषभ खडबडून उठला. फोन होता त्याच्या आईचा. आई म्हणाली, 2 दिवस झाले आपण घरच्यांना कुणाला काहीही न सांगता मीराच्या गावाला आलेलो आहोत. तरी फोन न करता काहीच खबर न देता ऋषभ मात्र इकडेच राहत होता. ऋषभ मग फोन उचलतो. हॅलो आई, अगं मी तुला फोन करणारच होतो. तेवढ्यात आई म्हणते, 2 दिवस झाले ऋषभ, तू घरी आला नाही आणि तू साधा कॉलही केला नाही. तुझा फोन खूप वेळा ट्राय केला पण आउट ऑफ कव्हरेज सांगत आहे. कुठे आहेस तू? ऋषभची आई काळजीने विचारत होती. मी आज रात्री घरी येईल. ऑफिसच्या कामासाठी बाहेर आलो आहे. आज माझं काम पूर्ण होईल, मग मी रात्री घरी येईल. ऋषभ फोनवरती आईला खोटं बोलत होता. ठीक आहे, पण आज रात्री नक्की ये. असं कोणतं एवढं महत्त्वाचं काम आहे की तू साधा फोनही करू शकत नाही? ऋषभची आई रागात बोलत होती. आहे आई, झाले आता, येतो मी. बाय म्हणत ऋषभने फोन कट केला. इकडे घरातील मंडळी सगळी उठली होती. मीराही सकाळी उठून कामाला लागली होती. आत्या आणि आत्याचा मुलगा दारात बसून गप्पा मारत होते. ऋषभ जसा बाहेर आला तसा आत्याने जवळ बोलावून घेतला. सर, या बसा, आत्या म्हणाली. ऋषभ पण त्यांच्या शेजारी जाऊन बसला. हे बघा सर, अजून 4-5 दिवसात आम्ही मीराचं आणि विजयचं लग्न उरकून टाकू. लग्न तसं छोटंच आपलं घरगुती करायचं आहे. त्यामुळे तुम्ही जाण्याची घाई करू नका. आता आलाच आहात तर लग्न करूनच जा, आत्या म्हणाली. रात्री ह्याच कारणामुळे रात्रभर ऋषभला झोप आली नव्हती आणि आत्ता आत्याने पुन्हा तोच विषय काढला होता. ऋषभने खोटी स्माईल केली व तिथून उठून गेला. चहा नाश्त्याची सोय मीराने करून ठेवली होती. सगळ्या जणांचा चहा नाश्ता झाला व ऋषभ फ्रेश होण्यासाठी रूममध्ये गेला. मीराही त्याच्या पाठोपाठ रूममध्ये गेली. सर, आज तुम्हाला मी आमचं गाव दाखवतोय. तुम्ही रेडी व्हा. मीरा खूप आनंदात बोलते. पण ऋषभ मात्र खूप नाराज होता, कारण मीराच्या लग्नाचा विषय त्याच्या डोक्यातून काही जातच नव्हता. किती नाही म्हटलं तरी प्रेम करत होता मीरावरती. हो नक्कीच, मी आंघोळ करतो, मग आपण तुमचं गाव पाहूया, ऋषभ जरा हलक्या स्वरातच म्हणतो. ऋषभ आणि मीरा दोघेही रेडी होतात. मीरा तिच्या बाबांची परमिशन घेते. बाबा, सरांना गाव दाखवायला त्यांच्यासोबत मी जाते. थोड्या वेळाने आम्ही परत येतो. सगळं काम आवरून झालं आहे. आईलाही तसं सांगा तुम्ही. मीराचे बाबाही होकार देतात. ऋषभ मीरा गाडीमध्ये बसून गावाच्या दिशेने निघतात. त्यांना जाताना विजय बघतो. त्याला मात्र मीराचं असं त्याच्या बॉससोबत फिरणं अजिबात आवडत नाही. गाव एकदम डोंगराच्या कुशीत बसलेलं. सगळीकडून हिरवीगार झाडी. गावामध्ये एक छोटंसं मंदिर होतं. खूप सुंदर, स्वच्छ, शांत आणि अगदी मन रमेल असं. दोघेही त्या मंदिरामध्ये जातात. मंदिरामध्ये खूप शांतता होती. दर्शन घेऊन दोघेही पायऱ्यांवरती बसतात. मीरा, तुझी आत्या सांगत होती की 8 दिवसात तुझं आणि विजयचं लग्न होणार आहे. आत्या आम्हाला सकाळी पण म्हणाली. तुझ्या मनात विजय नाही? तुला जर दुसरं कुणी आवडत असेल तर तू घरच्यांना सांगू शकतेस. कदाचित तुझं लग्न टळू शकतं, ऋषभ मीराला विचारत होता. मीरा तशी लाजून लाल झाली. सर, माझ्या मनात कोण आहे हे ऐकलं किंवा नाही ऐकलं, त्याचा घरच्यांना काहीच फरक पडणार नाही. घरचे तेच करणार जे त्यांना करायचं आहे. पण काही झालं तरी मला हे लग्न नाही करायचं. माझ्या आईने खूप कष्टात दिवस काढले आहेत.
असे दिवस मला नाही काढायचे. मला शिकायचं आहे. मला माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे. विजय हा माझ्यासाठी योग्य नाही, मीरा ऋषभला सांगत होती. पण घरचे तर तुझं लग्न 8 दिवसात करणार आहेत. पण तू काय करशील माहीत नाही. मी काय करणार आता सगळं वेळच ठरवेल. मीरा, मी आजपर्यंत तुला कधीच बोलू शकलो नाही, पण आज बोलतोय. मी या दिवसाची खूप वाट पाहत होतो. वाटलं होतं की खूप स्पेशल करेल. त्याच्यावरती तुझं मत काय असेल हे मला खूप महत्त्वाचं आहे. तुझ्या मताशिवाय काहीच होणार नाही. तू कंपनीमध्ये आल्यापासून तू मला खूप आवडायला लागली होतीस. तुझं साधं राहणीमान, शांत बोलणं व तुझं काम मला सगळंच आवडत होतं. मला तू माझ्या आयुष्यात माझी जोडीदारी म्हणून हवी आहेस. तुला जर मी आवडत असेल तर प्लीज विजयसोबत लग्न नको करूस. मीरा आता लाजून लाल होऊन जाते. मीरालाही मनात तेच हवं होतं. सर, मीरा बोलतच असते तेवढ्यात. हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे तू मला सर बोलूच नकोस. ऋषभ, मला पण तुम्ही खूप आवडतात. पण आपल्या दोघांमध्ये काहीच मॅच नाही. मी खूप साधी आणि गरीब घरातली आहे. तुम्ही कंपनीचे मालक आहात. तुमच्या घरचे मला ॲक्सेप्ट करतील की नाही, त्यामुळे मी हा विषय कधीच काढला नाही. मीरा ऋषभला बोलत होती. घरचे ॲक्सेप्ट करतील की नाही हे त्यांच्यावर डिपेंड आहे. पण आपल्या मनासारखा जोडीदार असेल तर आयुष्य आणखीन सोपं होऊन जातं. त्यामुळे घरच्यांचा विचार तू करू नकोस. तुझा जर होकार असेल तर आपण आजच लग्न करू. आपण तालुक्याच्या गावाला जाऊन रजिस्टर पद्धतीने लग्न करू. मग घरातील मंडळी काहीच करू शकत नाहीत. हे ऐकताच मीराच्या अंगावर काटा आला. घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करणं मीराच्या मनाला पटत नव्हतं. पण घरातून तिच्या आत्या तिला सोडणार नव्हती. मीरा घरून येताना तिच्यासोबत तिची पर्सही घेऊन आली होती. त्याच्यामध्ये तिचे ID प्रूफ्स होते. मीराने हे ऋषभच्या बोलण्यालाही होकार दिला. दोघेही तालुक्याच्या ठिकाणी जायला निघाले. आहे त्याच कपड्यावरती आहे त्याच दिवशी दोघांनीही रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. लग्न करून झाल्यावर दोघेही हॉटेलमध्ये दुपारचं जेवण करण्यासाठी गेले. जेवण झालं. मीरा, आता आपण असंच पुण्याला जाऊ, ऋषभ मीराला म्हणाला. नाही ऋषभ, आपण माझ्या घरी जाऊ. घरच्यांना सगळ्यांना सांगू. कदाचित घरचे ॲक्सेप्ट करतील. मीरा म्हणाली. ठीक आहे, तुला जसं वाटतं तसं. आपण तुझ्या घरी जाऊ. मीरा आणि ऋषभ कळमनेरला जायला निघतात. अर्ध्या तासामध्ये ते त्यांच्या घरी पोहोचतात. दोघेही गाडीमधून खाली उतरतात. घरातील सगळी मंडळी दारात बसलेली असतात, या दोघांची वाट बघत. आपण दोघेही गाव फिरायला जाऊन बराच वेळ झालेला असतो. ते दोघे अजून आलेली नसतात, म्हणून सगळेजण त्यांची वाट बघतात. ते जेव्हा येतात तेव्हा दोघांच्या गळ्यामध्ये हार असतो. मीराच्या डोक्यामध्ये सिंदूर, गळ्यामध्ये मंगळसूत्र, पायामध्ये जोडवी. गाडीतून जसंही खाली उतरताच मीराच्या बाबांना त्यांना पाहून चक्करच येते. आत्या मोठ्याने ओरडली. का गं मीरे, काय केलंस हे? 8 दिवसांनी तुझं आणि विजयचं लग्न होतं. तुला हाच आवडत होता तर आधीच सांगायचं. आणि तू याला सर बोलत होती, हा तर तुझा यार निघाला. मीरा सगळं काही गुपचूप ऐकत होती. मीरा तिच्या बाबांकडे धावली, पण आत्याने तिला बाबांना हात लावू दिला नाही. मीराला ऋषभला तिच्या घरच्यांनी घराची पायरीही चढू दिली नाही. आता जसे आलात तसेच निघायचं. तू पुण्याला गेली होती, आम्ही सगळे विसरून तुला परत घरात घेतलं. आता तोंड काळं केलं परत दाखवायचं नाही. इज्जत घालवली तू आमची. मीराची आई मीराला बोलत होती. अगं आई, आमचं एकमेकांवर प्रेम होतं. मीरा अगदी शांततेने समजावत होती. ते काही सांगायचं नाही. प्रेम होतं, तू लग्न केलं. आजचं तू पाहायचं. तुझा आणि आमचा कसला संबंध नाही. आजपासून तू आमच्यासाठी मेली आहेस. मीरा आणि ऋषभ तिथून जायचं सांगितलं. मीरा गपचूप गाडीमध्ये जाऊन बसली. खूप रडत होती. ऋषभ तिला समजावत होता.
मीरा असू दे, आपण आपल्या घरी जाऊ. पण वृषभलाही घरच्यांचं टेन्शनच होतं. ते ॲक्सेप्ट करतील की नाही याचं. दोघेही आता पुण्याच्या प्रवासासाठी निघाले. सगळ्या रस्त्याने मीरा मात्र रडत होती. आपण खूप मोठा गुन्हा केला अशी फिलिंग तिला येत होती. आता ऋषभच्या घरच्यांची काय रिॲक्शन असेल, होईल का सगळं व्यवस्थित, आपण बघूया पुढच्या भागात.